स्क्वॉट, ज्याला फिटनेस वर्ल्डमध्ये किंग ऑफ एक्सरसाइज म्हणतात, फुल बॉडी वर्कआउट होते. तुमचं कॉड्स, हॅमस्ट्रिंग, काव्स आणि ग्लूट्स एकदम स्ट्रॉंग होतात. कोर स्टेबिलिटी वाढते, कारण स्क्वॉट करताना तुम्हाला बॅलन्स ठेवावा लागतो. त्यामुळे ॲप्स आणि लोअर बॅक पण मजबूत होते. स्ट्रेंथ आणि पॉवर वाढते. हेवी स्क्वॉट केल्याने जिममधल्या इतर एक्सरसाइजेस पण तुम्हाला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. फ्लेक्झिबिलिटी आणि मोबिलिटी सुधारते. हिप्स आणि अँकल्स फ्लेक्झिबल राहतात. इंजुरीज कमी होतात. कॅलरीज जास्त बनवतात. स्क्वॉट एक कंपाऊंड मुवमेंट असल्याने एकाच वेळी मल्टिपल मसल काम करतात. त्यामुळे फॅट लॉसला मदत. रोमॅनियन डेडलिफ्ट हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स टार्गेट करतो, म्हणजे तुमच्या पायांचा मागचा भाग स्ट्रॉंग आणि मस्क्युलर बनतो. हिप हिंज मुवमेंट शिकवतो, ज्यामुळे डेडलिफ्ट, स्क्वॉट आणि इतर कंपाऊंड लिफ्ट्स इम्प्रूव्ह होतात. लोअर बॅक स्ट्रेंथन करतो. ही एक्सरसाइज पोस्चर सुधारते आणि हॅमस्ट्रिंग फ्लेक्झिबिलिटी पण वाढवते. तुम्हाला हॅमस्ट्रिंगमध्ये स्ट्रेस जाणवेल तिथे स्टॉप करा. व्हाय डंबल्स, बेटर रेंज ऑफ मोशन. डंबल्स खाली जास्त कम्फर्टेबल नेता येतात, त्यामुळे हॅमस्ट्रिंगला जास्त स्ट्रेच मिळतो. नॅचरल ग्रिप आणि मुवमेंट, रिस्ट आणि शोल्डरवर कमी स्ट्रेस येतो. बार्बलपेक्षा हाताची पोझिशन नॅचरल राहते. इम्प्रूव्ज बॅलन्स अँड स्टेबिलिटी, कारण प्रत्येक जास्त हात इंडिपेंडंट काम करतो, त्यामुळे कोर स्ट्रेंथ जास्त डेव्हलप होते. होम फ्रेंडली, बार्बल आणि प्लेट्स नकोत, फक्त डंबल्स असेल तरी तुम्ही स्ट्रॉंग ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग, कॉड्स, हॅमस्ट्रिंग, काव सगळं एकाच वेळी ट्रेन होतं. कारण लंजेस हा युनिलॅटरल एक्सरसाइज आहे, म्हणजे एका वेळी एक पाय काम करतो. त्यामुळे बॉडीचे बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन जास्त इम्प्रूव्ह होतं. कोर नेहमी टाईट ठेवावा लागतो, त्यामुळे ॲप्स आणि लोअर बॅक स्ट्रॉंग होतात. लेग प्रेस, मशीन सपोर्टमुळे लोअर बॅकवर कमी स्ट्रेस येतो, त्यामुळे सेफ फील होतं. स्क्वॉटसारखा बॅलन्स इश्यू नाही, त्यामुळे तुम्ही जास्त लोड पुश करू शकता. तुम्ही लोअर बॉडीवर फुल फोकस करू शकता. कोर किंवा बॅलन्सचं टेन्शन नसतं. बिगिनर फ्रेंडली आहे. स्क्वॉट फॉर्म नीट जमला नाही तरी लेग प्रेस करून लेग मसल स्ट्रॉंग बनवता येतात. फूट प्लेसमेंट बदलून तुम्ही कॉड्स, हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्सवर जास्त टार्गेट करू शकता. ही एक्सरसाइज फक्त हॅमस्ट्रिंग टार्गेट करते, म्हणजे डायरेक्ट ग्रोथ आणि स्ट्रेंथ मिळते. सीटेड पोझिशनमुळे हॅमस्ट्रिंगला फुल स्ट्रेच आणि डीप कॉन्ट्रॅक्शन मिळतो, जे लाईंग लेग कर्लपेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहे. नी जॉईंट स्टेबिलिटी वाढते. ॲथलेटिक परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. स्प्रिंटिंग, जम्पिंग आणि एक्सप्लोजिव्ह पॉवरसाठी हॅमस्ट्रिंग खूप महत्त्वाची आहे. सेफ अँड बिगिनर फ्रेंडली आहे. मशीन सपोर्टमुळे लोअर बॅकवर स्ट्रेस येत नाही, त्यामुळे कोणालाही करता. जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल, देन डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड स्प्रेड फिटनेस मोटिवेशन. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. स्टे डिसिप्लिन, स्टे स्ट्रॉंग.